नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता देवीचे नवरात्र सुरू आहेत बरं का. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री. मुलांनो, गोष्ट नीट ऐका बरं का, कारण तुम्हाला लाल बहादूर शास्त्रींवर निबंध देखील लिहायला येईल कधीतरी, किंवा वक्तृत्व मध्ये देखील तुम्ही लाल बहादूर शास्त्रींचे वर्णन करू शकता. मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे लाल बहादूर शास्त्री यांची. लाल बहादूर शास्त्रींचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. त्यांचा जन्म बनारस येथील मोगलसराय या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव राम दुलारी होते. त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते. मुलांनो, लाल बहादूर शास्त्री यांचे वडील लहान ते 1.5 वर्षाचे असतानाच वारले. त्यामुळे त्यांच्या आईने राम दुलारीने खूप कष्ट करून त्यांना शिकवले. मुलांनो, एक दिवस काय झालं, मित्रांबरोबर लाल बहादूर शास्त्री बागेत गेले बरं का फिरायला. आणि एका बागेमध्ये ना एक आंब्याचं झाड होतं. त्याला खूप आंबे लागले होते. मग काय केलं मुलांनी, वाह आंबे काय, मग मुलांनी धडाधड आंबे झाडावर चढून तोडायला सुरुवात केली, खायला सुरुवात केली. पण लाल बहादूर शास्त्रींनी एकाही आंब्याला हात लावला नाही. ते म्हणाले, आंब्याचं झाड आपलं नाही, ते लोकांचं आहे. आपण फक्त बाग पाहायला आलेलो आहे, त्यामुळे आंबे तोडू नका. पण एकाही मुलांनी ऐकलं नाही. पण लाल बहादूर शास्त्रींनी अजिबात त्या झाडाला हात लावला नाही बरं का. मग ते असे बागेत फिरत होते. फिरताना त्यांना एक गुलाबाचे झाड दिसले. त्याला सुंदर गुलाबाची फुलं आली होती. मग लाल बहादूर शास्त्रींना मोह झाला आणि त्यांनी एक गुलाबाचे फूल तोडले आणि त्याचे निरीक्षण करत होते. त्यांना खूप आनंद झाला ते फूल पाहून. इकडे तोपर्यंत बागेचा मालक आला. त्याने बघितलं की मुलं आंबे तोडतायत, खातायत काय, मज्जा करतायत काय. त्यांनी काठी आणली. काठी आणल्याबरोबर एक आवाज दिला. मुलं पळून गेली, सगळी मुलं काठी पाहून बरं का. पण लाल बहादूर शास्त्री तिथून हल्ले नाहीत. ते म्हणाले, मी तर आंबे तोडलेच नाही, मग मला काय घाबरायची गरज आहे. मग बागेचा मालक लाल बहादूर शास्त्रींजवळ आला आणि त्यांनी त्यांच्या एकच कानाखाली पेटवली. आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं की मला त्यांनी मारलं. म्हणजे तुम्ही मला का मारलं? मी तर एकाही आंब्याला हात लावलेला नाही, तुमचा एकही झाडाचा आंबा मी खाल्लेला नाही, तरी माझी चूक नसताना देखील तुम्ही मला मारलं. तर ते म्हणाले, जरी तू आंब्याला हात लावला नाही तरी तू गुलाबाचे फूल तोडलेस की नाही. मग त्यांना त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. तेव्हापासून त्यांनी कानाला खडा लावला. याच्या पुढे कोणाच्याही वस्तूला आपण न विचारता हात लावायचा नाही, कुणाची वस्तू फुकट घ्यायची नाही. मुलांनो, त्यांनी मनाशी ती गाठच मारली बरं का. आणि एक दिवस की नाही, त्यांना जत्रेला जायचं होतं. तर त्यांच्याकडे फक्त एकच पैसा होता. आता काय करायचं. पण मित्र म्हणाले, चल रे, मज्जा तर पाहून येऊ ना यात्रेमध्ये. बरं, ते म्हणाले. पण यात्रा कुठं होती, नदी पार करून जायचे होते बरं का यात्रेला. मग त्यांच्याकडे तर फक्त एकच पैसा होता आणि तो जाताना फक्त नावेमध्ये बसून जाण्यापुरता होता. एक पैसा लागत होता नावेमधनं नदी पार करायला बरं का. आणि मग नदी पार करायला त्यांनी तो एक पैसा दिला आणि नदी पार केली. आणि मग तिकडे यात्रेत सगळेजण हिंडले, सगळ्यांनी मज्जा बिज्जा बघितलं. काही मुलांनी खरेदी केली, पण त्यांच्याकडे पैसा नव्हता ना. मग त्यांनी फक्त नेत्रसूख घेतलं बरं का लाल बहादूर शास्त्रींनी. मग येताना सगळी मुलं नावेत बसली पटापट आणि निघून गेली. असा विचार केला नाही की लाल बहादूर शास्त्री आहेत आता मागे, मग त्यांना आपण घेऊन आलोय, त्यांना घेऊन जायचंय. कोणीच विचार केला नाही, सगळे निघून गेले. मग आता लाल बहादूर शास्त्रींजवळ पैसे नव्हते, पण फुकट जायचं नाही, कुणाचंही फुकट घ्यायचं नाही आणि कुणाचं चोरी करायची नाही, कुणाच्या वस्तूला विनाकारण हात लावायचा नाही, हा त्यांनी मनाशी पक्का विचार केला होता. मग त्यांनी संध्याकाळ रात्र झाली होती.
पोहत पोहत नदी पार करून ते घरी आले आणि शाळेत जाताना पण नदी पारच करायला लागायची. त्यांच्याकडे पैसे नसायचे, मग ते डोक्यावर दप्तर घ्यायचे आणि चालत चालत नदी पार करायचे. नदी म्हणजे अशी उथळ होती त्यावेळेला, मग ते नदी चालत जायचे, पण नावेने कधी गेले नाही का. तर खूप गरीब परिस्थिती होती. अशा गरीब परिस्थितीतही त्या चांगले शिकले बरं का मुलांनो. आणि कधी आपल्या गरिबीचा त्यांनी लाज वाटून घेतली नाही. त्यांनी मनाशी निश्चय केला आपण खूप शिकायचं, आणि ते खूप शिकले. त्यांना शेतकऱ्यांबद्दल पण फार कौतुक होते बरं का, आदर होता. का तर शेतकरी हा आपल्याला अन्न देतो, तो आपल्या जगाचा मायबाप आहे, म्हणून ते त्यांचा आदर करायचे आणि जवानांचाही आदर करायचे. कारण का, जवान आपल्या देशाची रक्षा करतात. जेव्हा ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री आले बरं का पंतप्रधान होऊन. पण ते सरकारी गाडीमधनं कधी फिरले नाही. ही सरकारी मालमत्ता आहे ना, ही जनतेची आहे, ही आपली एकट्याची नाही. आपण त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरू शकतो का? नाही. मग आपण त्या गाडीतनं हिंडायचं नाही. मग लालबहादूर शास्त्रींचा मुलगा म्हटला की बाबा आपण एक गाडी घेऊया. तेव्हा बँकेमध्ये फक्त 5,000 रुपये होते आणि गाडी होती 12,000ची. मग त्यांनी ना बँकेचं कर्ज काढलं बरं का, 7,000 रुपये, आणि 5,000 रुपये बँकेतले काढले आणि 7,000 रुपये कर्ज काढलं. पण 7,000 रुपये जेव्हा कर्ज काढलं, त्याच्यानंतर ते कर्ज फेडायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला बरं का लालबहादूर शास्त्रींचा. तर त्यांची बायको राम दुलारी यांनी खूप कष्ट केले आणि मग सरकारी गाडीसाठी काढलेले कर्ज त्यांनी फेडलं. त्यावेळेला इंदिरा गांधी म्हटल्या की मी हे तुमचं कर्ज माफ करते, सरकारच्या खात्यातून ते पैसे देऊन ते तुमचं कर्ज माफ करते. पण राम दुलारी म्हटली नाही, माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती लागणार नाही फुकटचं घेतलं तर. फुकटचं माझा नवरा कधीही घेत नव्हता, त्यामुळं मी कष्ट करूनच ते पैसे फेडीन. आणि कष्ट करूनच रामदुलारीने नवऱ्याचं गाडीला घेतलेले कर्ज फेडलं. मुलांनो, असं कर्तृत्ववान महिला असाव्यात जगामध्ये, आणि असे कर्तृत्ववान आणि महान लालबहादूर शास्त्री. ते उंचीला कमी होते, मूर्ती लहान, पण कीर्ती महान होती. त्यांचे विचार घेण्यासारखे होते. त्यांनी जगाला एकच संदेश दिला, जय जवान जय किसान. अशा लालबहादूर शास्त्रींना माझे शतकोटी प्रणाम. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतर मुलांनाही ऐकायला मिळेल की नाही.